हाय हॅलो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओची सुरुवात मस्त अशी देवपूजेपासून सुरू झाली आहे. तर इथे मी देवाची पूजा करत होती आणि कुकू बोलला मला पण अगरबत्ती लावायची. देवाला म्हटलं चल तू तुळशीला अगरबत्ती लाव. तर चला आजचा मेनू काय आहे तुम्हाला दाखवते. मिरची, लसूण, जिरे आणि शेंगदाणे का. तर आजी गावावरून आल्या होत्या, त्यांनी कोथिंबीर आणली आहे. आता कोथिंबीरीच्या वड्या करायच्या आहे. मम्मीनी मस्त कोथिंबीर धुवून चिरून वगैरे ठेवली आहे. इथं आता ही मिरची बारीक करायची आहे. आज काही कोथिंबीरीच्या वड्या आणि खिचडी भात करायचं नाही. चला तर आता रात्रीच्या स्वयंपाकाची तयारी झाली आहे. तर आता मम्मी स्वयंपाकाची तयारी करताय. काय काय करायचं आता तुम्हाला दाखवते मी. ते बाजरीचं पीठ टाकायचं, डाळीचं पीठ, बस दोनच ना. आता हे बेसन पीठ टाकलं, मस्त मिक्स करून त्याचं पीठ मळून घ्यायचं. ते मिरची बारीक करताय. असं मस्त चिकन दळून घेतलंय ना. आता ते ह्या पिठामध्ये टाकायचं. मोठी परत घ्यायला पाहिजे होती ना. तर पीठ मळायला ना कमी पीठ पडलं होतं. तर आता अनिशा याच्यामध्ये बाजरीचं पीठ एकदम जास्त पीठ नाही घ्यायचं थोडं आणि थोडं घेतलं ना मग आपल्याला पण अंदाज कळून जातो त्याचा. आणि एकदम जास्त घेतलं तर मग ते एकदम भाकरीसारखं होऊन जातं, मग ते चांगलं नाही लागत. असं थोडं पीठ टाकलं ना मग छान वड्या बनतात, क्रंची पण लागतात. आणि थोडंसं कोथिंबीरीचा आणि पिठाचा पण फ्लेवर मिक्स आहे ना. हे असं मस्तपैकी असं पीठ मळून घेतलंय. काहीच पाणी नाही टाकलं त्यामध्ये ना, काहीच गरज नाही आली पाण्याची. वड्या बनवून झाल्या, आता उकडायला लावलंय. आता देवाची दिवाबत्ती वगैरे केली आहे. काय बनवलं? चालवलंय तुझं. चल मस्त काम चाललंय. त्याचे फ्रेंड आले होते ना, त्यांनी ना त्यांचं रायडिंगचं हेल्मेट दिलं होतं. अरे हाँ, और गिर जा. नहीं, तो गिर गया था ना तू. हाँ तो गिर गया तो कुछ हेलमेट टूटा तो कुछ नहीं, पर तुझे लगना नहीं चाहिए. हाँ ना, तो गिर गया ना, फिर शर्ट क्यों चेंज किया तूने. अगं पण काल म्हणजे आज सकाळी पण पडलं ना तो सायकल घेऊन गेलो ना तिकडं. तर नाही का ते पाणी खड्ड्यांमध्ये एक खड्ड्यात जात होते ना ते सायकल, तिथं खड्डे नको तर त्याच्यामध्ये आहे ना शर्टाच्या ना मागं पाणी उडून गेलं. अच्छा लागलं. हा अच्छा, पाणी उडलं फक्त. माझी रायडिंग माहिती ना, म्हणजे रायडिंग नाही करत नाही करायचं. हा मी कधी पडतच नाही. तुमच्या दोनदा स्लिप मोडले असं काही. मी काय झालं, मी तिथून आलो होतो, खड्ड्यांमध्ये स्पीड वाढवली, सायकलनं म्हणजे अशी ही सायकल अशी जात होती, स्पीड वाढवलं असं. आणि इथं खड्ड्यांना ना सायकल अशी जोरात गेली ना, तर ना असं ना असं झालं आणि अशी थोडी वाकडे होऊन पण झाली. त्याच्यामध्ये हा चिखल हा असा उडाला एका माणसावरती. हा ना, मी लगेच फळालो. हा माझा कुकू आहे. तुझा पोरगा नाही आहे, तुझा पोरगा आता कमीच आहे. पोरगा आहे. हा. पोरगी असेल तर नाही. मला पोरगी पाहिजे. मला पोरगा पाहिजे. तो आहे ना पोरगा. मला भाऊ पाहिजे. अनपड मुली नाही पाहिजे भाऊसर. मुली अनपड असता का. इथं आता त्यांचं दिमाग. हा ना. आणि तुझा कुठे असं ना. मी पण मुलगी, माझं पण तिथंच आहे का. म्हणजे तुम्ही खुशाल आहे पण छोट्या मुलींचं. आजच्या आजकालच्या मुलं माहिती आहे तुला मुलांशी बात करत नाही, माझ्याशी पण बोलत. तू मारतो ना मग तिला. म्हणून तर मारतो. तुमची
दोघांचे भांडण होता, मग मारतो तू, मग ते बोलत नाही. भाचा माझा हा त्यांना काय मग दाखवती, त्यांना तर माहिती नसतं पहिल्या ब्लॉग मध्ये. माहित आहे ना, पण आता नवीन जे कोणी आपल्याला ऍड होतील ना त्यांना पण माहित पाहिजे ना. अच्छा. मध्ये मध्ये खूप दिवस आपण ब्लॉग नाही बनवला ना, विसरून जातो ना ते. परत चालू केले मामीनी ब्लॉग, तर या बघा, बघा, लाईक करा, शेअर सबस्क्राईब करा, करा, शेअर करा, कमेंट करा. कमेंट करा. किती किती गंदा आहे. हा? नाही, चांगला कमेंट करा. अच्छा अच्छा, ब्लॉग किती गंदा अशी कमेंट करा बोलतोय का? नाही 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 नाही, ब्लॉग किती अच्छा आहे असं. हा. मस्त गप्पा मारतोय आम्ही. मामी मला कसं विचारायचं, एवढ्या दिवसापासून ब्लॉग का बनवते पण? अरे माझी ट्रीटमेंट चालू होती, तुला तर माहिती आहे ना. मग डॉक्टरने नाही बनवायला सांगितलं होता, खूप आराम करायला सांगितलं होता आणि बेड रेस्टला होता ना. ब्लॉग बनवायला तुला तर माहिती आहे, एडिट करा, तो बनवा, किती 2-3 तास लागतात एडिट करायला पण. मग म्हटलं रिस्क नको आहे का नाही, थोडे दिवस स्टॉप करू आणि मग नंतर चालू करू, बरं आहे का नाही. एवढ्या दिवसानंतर आता गुड न्यूज आली ती, मग थोडी काळजी पण घ्यायला पाहिजे ना. येडाबाई चालू असतं याचं. लहान मुलांना आजकाल इतके क्वेश्चन पडतात ना. खूप आजकालची मुलं खूप हुशार आहेत. अरे BMW इंजिन कुठे बनवलं? कोणी बनवलं मला नाही माहिती बाबा. दादा मामाने. दादा BMWचं इंजिन कोणी बनवलं? दादा मामा. अरे बाबा, खूप हुशार आहे बाबा आजकालची मुलं, त्यांना काही सांगायलाच लागत नाही. एक्स्ट्रा इगो. नाही तर आपल्या वेळेस मार नाही पडायचे, आम्ही एवढं हुशार नव्हतो ना. आजकालची पिढी खूप हुशार आहे. पिढा पिढा आजकालची आम्ही एडा पिढा आहे ना. आजकालची पिढी म्हणजे आजकालची जनरेशन खूप हुशार आहे. आजकाल नाही, आजकाल. हा, आज आणि कल. आजकाल आजकाल यस यस या. कोणापेक्षा मोठी. याचं चालूच राहणार आहे असं. चला आता मी तुम्हाला दाखवते. आपण त्या वड्या लावल्या होत्या त्या कशा झाल्या आता दाखवते तुम्ही. तुमच्या कोथिंबीरच्या वड्या. तू बनवते का? हो, अजून पकल्या नाही. नाही बघत होते कशा झालंय. हा, काय झालं होतं? कोणी आलं होते असं भूस भरायला गेले मी, हातात भूस भरलं. आता ते इथून एवढं वाटतं. आजी होती माझी साई, असं भूस भरलं, असं हातानेच पाठी नव्हती, हाताने ते पोट्यात टाकायचं. तर असं भूस डायरेक्ट असं पाना काढलं, वर पाना काढला मी असं झटाकला. बरं घेताना खाऊन गड नाही लागलं, भूस हलकंच लागलं. आणि नाच एवढा होता इथून माग होता भुसामध्ये आणि आजीनं भुस उचललं. तो फेकले तो फक्त असं करायचं. ते गावाला असतं ते गहू बाजरी वगैरे करायचं. म्हातारी डेंजर होती, तिकडे एवढा मोठा दगड आणायला नाक त्याच्या आवाज दिला दगड आणायला चोकून लोक गोळा झाले. तरुणचा खाला लोक म्हणे काहीतरी चमत्कार आहे, साई दगड खाली टाक म्हणा. आणि म्हातारी दगड खाली टाकला आणि असा गेला माणसाला. मला जड पण नाही लागलं, कारण काय ते त्याचं पण एक देवाचंच हे राहते ना जिल्ह्यात. बरं खाणं उचला जड तर लागलं पाहिजे ना. डायरेक्ट हाताला चुंबा घालून आणि असा पण अशी वर केली, म्हणजे असं पाहिलं झटाकलं. ती फणीस उघडते एका वेळेस उघडत तसा पाडला इथून तर एवढा वाटला. हा ना, झाड एवढा जड का नाही लागलं तेच विशेष वाटते मला. काय देवाचीच काय तरी देवाचं तो मग दगड टाकलंच का खाली गेला तो. म्हाताने दगड हातातून खाली टाकला आणि मग खाली गेला. तोवर असंच करीत राहिला असं आता चांगलं 10-15 मिनिटं बघा. लोक गोळा झाले, लोक मारून काहीतरी चमत्कार दगड खाली टाकून एवढं माणसाचं असं गेलं म्हणे बाहेर. एवढं मामाच्या आगाखाली मामा एवढं करतो. ते बाबा सगळं माहिती एवढंच जागा. डोक्याला पागलू.
हा ना मामा तुझ्या एवढंच होता झोपेलच होता अरे मग 10 वर्षाच्या आताच काय देवाचं देवाचं लीला राहते काही. मम्मा बाबा काय म्हणलं बाबा अंगा खालून झोपलेलं एवढं ना जाड कसं काय तर सगळे माझ्या एवढेच राहते. तुझं एवढंच राहत असेल. तुझे एवढे मुलं देव बाप्पाला जास्त आवडतं ना, फक्त येडवण केलं नाही आवडत. लहान मुलं देवा माझं एरोप्लेन मागता घ्या. म्हणून म्हणता लहान मुलं नको, म्हणून म्हणता लहान मुलं आणि देवा घरची फुलं. एकदा असं विहिरीवर होतो जिजा मावशी मी म्हणते जिजा मावशी लागली होती आणि असं वल होतं मी म्हणायचे असं याच्यात बोट घालायची वर काढायची काय लहान पोर कशी आहे ती येड्यावानी काही बोट घालायचं काढायचं तोंडात नाही फक्त त्यात टाकायचं आणि माझ्या मनात आलं जर काय तू साप आला बाई खरंच आलं त्यातून साप ते बाबांना ते होतं ना देवाचं उद्देश. कोण बाबा सॉरी पण दिसेल आपले बाबा रंगनाथ बाबा. सॉरी पण दिसेल देवाचं देवाचं राहतं ते पण घोडा चांगलं. घोडा ते देवाचा घोडा होता दोन सगळे फेट्यावाले माणसं होते तो घोडा तिकडे चालला होता आम्हाला वाटायचं आमच्याकडे टपक 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 पाय वाजायचे चांगलं राहतं ते दिसलेलं. ते कोणाला पण नाही दिसत ज्याच्या राशी त्याच्याला दिसतं. असं पहिलं खूप असं काही राहायचं आहे ना जुन्या गोष्टी. आता पण नाही गावाला राहतात काही संबंधच नाही आता. गावाला जाणं नाही त्यामुळे काही माहिती होत नाही पहिलं. आता म्हणजे काही असं असं लय छान आहे वाणी बसतो इतकेच येडपणा येतो त्याला असं राहिलं मामी तुला लय लाड करून हुशारी मुलगा असं म्हणून नाही आता तर PS5 घेऊन जाईल बर्थडेला. PS5 घेऊन जाईल बर्थडेला आजीकडून. काय घेऊन जाईल PS5 घेऊन येईल आजी पण बड्डेला. 50,000 रुपये. बापरे आजी कुठून आणणार एवढी 50,000 टमाटर हुशार होऊन जाईल. तू हुशार होशील पण आजी का पैसे कसं काही जाऊ दे मम्मी तर आजीला काहीतरी कामाला लागायला बाबा आमच्या वेळेस केक आमचे तर बड्डे नाही काहीच नाही. तुमचं एवढं सर्व होतंय तर तुमच्या अपेक्षा किती वाढते आजकाल. आजीला कामाला लागायला नाही घेणार आता. आजीचं भाजी दुकान होतं आजीला परत भाजी दुकान चालू करायला करू चालू दिवस रात्र कष्ट करायचे 50,000 जमा करायचे आणि याला PS5 घेऊन तू द्यायचा. कामाला लागलं आजीला काय दिसेल गाडी आजीला गाडी काय लागेल ती गाडा कामाला लागल्यावर सोन्याचे कपडे वगैरे. सोनं नको फक्त मला जीवला आजारी पडले की दवाखान्यात नाही हं? आता दादा मामा एवढा जीव लावला त्यामुळे तुला लावून नाही लावला. लावशी मावशी ना माझ्याकडे व्हिडिओ त्या लक्षात राहू दे नाही तर मोठं झालं कशी विसरून आपला मान व्हिडिओ दाखवेन तुला म्हणजे तुम्ही नाशिकलाच राहणार आहे ना. नाशिक मध्येच राहून नाशिकमध्ये बस घेणं चालू होतं ना आमचं. हा अच्छा कुठे राहतात. मोरवाडची आहे ना ते मोरवाड गावाची आहे ना आपण नाशिकचं आहे. आमचं रोज येणं झालं होतं नाशिकला. तुम्ही राहता कुठं. म्हणजे सॉरी इथं येणं झालं होतं मामाकडं. नाही तर आम्ही नाशिकलाच जातो. हा सॉरी मी शोधतो जायची. बघू ठेव, पोराचं 10 वर्षाचा मुलगा आहे. मी सोडते नाही काय तुझं लग्न झालं तुझ्या बायकोला दाखवू तुझ्या बायको काय काय करू काय काय बोलायचं. असं नाही करायचं ती म्हणून आज काय आगत होता नाही तर पोरं मोठे झाले का विसरून जातात. ज्याचे त्याचे ज्याला स्वतः का हो. कोणी विसरणार असं वाटतं की आहे ना कुठला जीव आहे ना आमच्यावर विसरणार असं वाटतं की आहे ना कुठला जीव आहे ना आमच्यावर बघू चला काय झाले हे देऊ करू मला देऊ ते दादी हाय संपलंच होतं बरं झालं बसलो गप्पा मारत पाणी संपलं होतं गेलं असं जळून पूर्ण गार झाले का छान कापता येईल खिचडी भात तर खायच्या टायमालाच करू गरम गरम है ना तर इथे कांदा कापलाय बटाटा कापलाय टॅमॅटो
खिचडी भाताची तयारी चालली आहे. तर तांदूळ घेतलाय आणि त्यामध्ये मुगाची डाळ ना, मुगाची डाळ थोडी आणि थोडी तुरीची डाळ टाकायची. आता इथे मस्त फोडणी दिली आहे. जिरे, कढीपत्ता, लसूण, शेंगदाणे वगैरे टाकून फोडणी देत आहे मम्मी. लय बारीक नको कापू एवढा, मोठं काप. आता मध्ये एक कर असं घे मिडलला. हां बस झालं नको कापू, नको कापू तिथं मिडलला घे, मिडलला भारी वेळा. हां दोनच खापा करते, बारीक टॅमॅटो आहे ना. हां ना जिरे मोहरीची फोडणी दिली का कांदा टाकला का मग त्यात लगेच मीठ टाकायचं. कोणता मीठ मसाला आहे तो? टाकल्यावरती, कांदा लवकर परततो, लालसर होतो. चिकन मसाला. काल आम्ही चिकन मसाला शोधत होतो, चिकन मसाला सापडला नाही. यांनी मटन मसाला दिला टाकून सोयाबीनला. नाही पण मग ते किती चरका मारत होते. काळा मसाला चांगला असं लालसर कांदा भाजला का मग त्यात टॅमॅटो टाकायचा, बटाटा. आता सर्व मसाले दिले टाकून मस्त फोडणी आली का मग मी तांदूळ आणि ते मस्त धुवून त्याच्यात टाकले. आता तर वड्या पण थंड झाल्या होत्या, मस्त कापून घेते आता वड्या. थंड झाल्यावर कापल्या का मस्त गोल गोल हे अशा वड्या कापून घेतल्या. तर इथे तवा गरम ठेवलाय. पूर्ण तव्याला तेल जास्तच झालंय. तो वड्या मस्त तव्यावर टाकते आणि छान होतील म्हणजे त्या. तिकडे भात पण झालाय. ते या वड्या तर साईडने वड्यांना तेल कमी पडलं होतं, माझं वरून तेल टाकते थोडंसं मी, म्हणजे मस्त होतात त्या. तर बघा किती छान झाल्या, मस्त क्रंची, कुरकुरीत मस्त झाल्या. आता अशा तेलामध्ये फ्राय करायच्या, छान लागता येईल. आपल्याला सर्वांना आवडतं पण आहे ना. काय आहे छाननीची? आपली गावठी होती काय, तिला गावावर आणली ती. कोणती गावावर आणली ती? ती छान होती. आणि मी मार्केटवरून आणली ती. 3 प्रकार राहते रे. वाव मस्त झाला भात. बसताय का पप्पा जेवायला? ते पप्पांना वाढून देत आहे. बारीक आहे गॅस खाली तरी. काढून घ्यायच्या का आता? झालं ना सर्व? ताट घे. चटका बसला. सांग कसं झालं. वड्या कशी झाल्या हो? वड्या सांगा. कुकच झालंय. आवडली ना? गरम आहे ना, हळू खा. मस्त झालंय. गावातलं छान वाटतं असं खायला काही है ना. चुलीसमोर बसून मी खाऊन बघते. मस्त गावठी कोथिंबीरचा असं का. तर आता जेवण वगैरे झालं आमचं. आता बाहेर बसलोय थोडंसं आम्ही गप्पा मारत. तो मम्मी बसलाय, मी बसले. थोडंसं जेवण झाल्यावरती असं वाटतं चालू आपण, पोटच लई दुखत आहे. चिखल आहे खाली. खाली पण चिखल इथं राऊंड मारावा म्हटलं. काय म्हणजे आज काय झालं दुखतं म्हणजे असं थोडंसं टोचल्यासारखं होतं ना तसं.
थोडं माझ्या मनातच काही हां हालचाल आहे. अनिशा गेली वाटते झोपायला. चला, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. सर्वांना शुभ रात्री. बाय बाय.